बेभान प्रेम आहे. प्रार्थना तुझी आणि टायमिंगच्या आधी मी आलोय डस्की. डस्की नाही, साची. आणि आयुष्यात पहिल्यांदा वेळेवर आलायस. चल आता टाइम वेस्ट नको करूस तर. नाही 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 नाही, असं नाही जाणार सामान्य माणसासारखा. मग जुगाड बेबी, जुगाड सेटिंग आहे माझी. देवाला प्रार्थना करण्यासाठी ही जुगाड सेटिंग? तू बावळटस का? तू पण तेच तर करतेस. देवाला लाडी गोडी लावतेस, आपलं काम काढून घेतेस. आता सगळीच कामं वाकडी आहेत तर अजून एकाने काय बिघडलं? ही जी प्रार्थना आहे ना, ती मी माझ्यासाठी नाही करत आहे. ओके? मग हे जे काही चाललंय ना, ते मी माझ्यासाठी नाही करत आहे. ओके? स्माइल काय करतेस? चल थोडी भक्ती करूयात. अरे तुझ्या सोड ना, चुकून झालं असेल. इथे ना सगळे आपापली सेटिंग करायला आलेले आहेत. सगळ्यांना वाटतं की यांच्याकडे यायचं, हात जोडायचे आणि तो त्यांची स्वप्न पूर्ण करून टाकेल. पण कुणालाच हे माहित नाहीये की स्वप्न पूर्ण हात जोडून नाही तर कष्ट करून होतात. नाव चालवताना वलवायला आपल्यालाच लागतं ना. ही बघ, याला म्हणतात लॉटरी लागणं. लॉटरी? लाईफची. बापाच्या पैशावर ऐश करणं, तेही कुठल्याही कष्टाशिवाय. तुला काय माहिती की बापाचे पैसे आहेत? तिच्या चेहऱ्यावरच लिहिलंय, मेहनत करणं पाप आहे. अर्जुन, ते बघ. तुला माहिती आहे डस्की, इथे ना फक्त दोन प्रकारचे लोक येतात. आधी तर ते ज्यांच्या आयुष्याचा बँड वाजलेला आहे, आणि दुसरे ते जे दुसऱ्यांची बँड वाजवून इथे येऊन रडण्याचं नाटक करतात. मग तुला काय वाटतं, ही कोणत्या टाईपची आहे? जे असतं ते दिसत नाही, आणि जे दिसतं ते खरं नसतं. चल सोड ना, ज्या कामासाठी आपण आलो होतो ते झालं ना. बाप्पाच्या चरणाशी प्रसाद आपोआप चढवला गेला. तू खुश? खूप जास्त. आता निघूया, चल.
मग काय मागितलंस देवाकडे? मी माझ्या देवाकडे एवढंच मागितलंय की उद्या जो तुझा इंटरव्ह्यू आहे ना तिथे तुला जॉब मिळू दे आणि त्यासोबत असं काहीतरी होऊ दे की तू 6 महिने तो जॉब टिकवशील. जर हे झालं ना तर मग मी जाईन सिद्धिविनायकाला चपलेशिवाय चालत. आय प्रॉमिस. आणि मी पुढच्या 6 महिन्यांपर्यंत तुझी सिद्धिविनायकला जाण्याची सेटिंग करत राहीन. आय प्रॉमिस. थँक्यू. तू एक काम का करत नाहीस? हिला विकून ना सायकल विकत घे. स्टार्ट हो ना धन्नो. कसा आहे साची? ती बघ. काय मस्त गाडी आहे ना? नाही तशी ठीकच आहे. जास्त कम्फर्टेबल नाही वाटत आहे. ए हॅलो, हा. लग्न नाही करायचंय, चालवायची आहे. दुनियाला दाखवायचंय एक सक्सेसफुल माणूस येतोय. मला दुनियाला दाखवण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. गोडसर चहा, रस्त्यावरची पावभाजी आणि घरात आपल्या मायेची गरमागरम ऊब, बस एवढीशी स्वप्न आहेत. गोडूस चहा, महागड्या कपात, पावभाजी 5 स्टार हॉटेल मधली आणि मायेची गरमागरम ऊब कुठल्या तरी सी फेसिंग सेंट्रली एअर कंडिशन पेंट हाऊस मध्ये. बस एवढीच स्वप्न आहेत. आणि अजून एक, अर्जुन, अरे अर्जुन तू हे काय करतोयस? बघशील तू डस्की, हा समुद्र, हे रस्ते, इथले लोक सगळे मला सलाम ठोकतील. ज्या गोष्टीवर मी हात ठेवेन ना ती माझी असेल, माझी, फक्त माझी. वर येतेस? नाही नाही मी नाही येणार. मला खूप भीती वाटतेय. अगं मी आहे ना, ये चल. आरामात आरामात आरामात. बघ डस्की, ते बघ, ते घर एक दिवस माझं असेल. बस एवढंच स्वप्न आहे? तुझी स्वप्न तर खूपच छोटी आहेत. अरे वेडी, जर मोठी स्वप्न बघितलीच नाहीस तर पूर्ण कशी करशील? तुझी तर फक्त एवढीच स्वप्न आहेत: बटाटा वडा, मुळ्याची भाजी आणि कोबी मंचुरियन. बस. एक मिनिट. अँड जस्ट बाय द वे, खूप लोकांची स्वप्न असतात हा. बटाटा वडा, कोबी मंचुरियन, मुळ्याची भाजी. ओके. आणि ती बघ, खूप लोकांची स्वप्न अशी असतात जी त्यांना रात्रभर झोपून देत नाहीत. अगं वेडी, जी स्वप्न घाबरवत नाहीत, जागवत नाहीत, ती स्वप्न खूप छोटी असतात. आणि मला आयुष्य जास्त नकोय, लॅविश हवंय. समजलं? ही कुठून आली? माहित नाही. वाचलो ग. अरे
गाडी पुसायच्या कामाला येईल ना. मुलीच्या हातातच संपूर्ण घराची अब्रू असते. संस्कारांचा उंबरठा एकदा का ओलांडला ना तर मागे फिरणं अशक्य असतं बघ साची. उद्यापासून तुझं बाहेर जाणं बंद. बाहेर की बाथरूम? काय आई तू पण, हा जो माताजीवाला संस्कारी डायलॉग आहे तो तरी नीट घेत जा. काहीही बडबडत सुटतेस आणि तू ऍक्टिंग किती वाईट केलीस. मला नाही जमलं का? सुमन, तुला नाही जमणार ऍक्टिंग, ठीक आहे? ये बाळा. साची, बाप्पाच्या दर्शनासाठी तू काय अष्टविनायकाला गेली होतीस? बाळा एवढा वेळ? आई, बाबा टाइम तर लागतो ना. हो. हे बघ, बाप्पाचं दर्शन घेतलं, मग मी प्रार्थना केली, मग आम्ही पावभाजी खाल्ली, चहा प्यायलो, खूप फिरलो आणि आता निनी टाइम बाय. झोप तू बाळा. आत्ता येतोयस तू? किती वाजलेत? 3. मी वाट बघत होते. माझ्याकडे चावी आहे. तुम्ही वाट बघत बसायची काही गरज नव्हती. आयनची एक्झाम आहे. तो सकाळी उठून अभ्यासाला बसणार आहे. तू त्याला डिस्टर्ब करू नयेस एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही काळजी करू नका. माझ्यामुळे अयानला काही डिस्टर्ब नाही होणार. आज रात्रीसाठी माझा हाच बेड आहे. खुश? तू माझ्या प्रत्येक म्हणण्याचा त्यांनी ना मला प्रॉमिस केलंय 12 वाजायच्या आधी ते नक्की येतील. मी त्यांच्या फेवरेट डिशेस बनवल्यात आणि आपण सगळे एकत्र बसून जेवू. हा माया, ते येतील ना? डफर, 4 अलार्म लावलेस, 100 फोन केले मी, तरी तू अजून झोपूनस. एवढ्या रात्री घोबडच जागी असतात. डफर, अर्धी रात्र नाही, 9 वाजून 40 मिनिटं झालेत आणि 10 वाजताचा तुझा इंटरव्ह्यू आहे. प्लीज लवकर आवर अर्जुन. ओह, तू मला उठवलं का नाहीस रे? का नाही उठवलंस तू मला? काय करतेस? माया, काम डाऊन. माया, ते पुन्हा नाही आले. काम डाऊन मॉम. का माया? का? मॉम, प्लीज का शांत हो. माझ्यासोबत असं वागतात? नेहमीच नेहमीच माया. मॉम. बस बस. का सतत स्वतःला त्रास करून घेतेस? ते कधीच येणार नाहीत. ते येतील. ते अजूनही माझ्यावर खूप प्रेम करतात. ते ते येतील. फक्त स्वतःवर प्रेम करतात. नाही माया, तू त्यांना कधी नीट ओळखूच शकली नाहीस. हे बघ, हे बघ, 25 वर्षापूर्वी ना अश्विनने ना ही अंगठी मला प्रेमाची खूण म्हणून दिली होती आणि म्हणाला होता ज्या दिवशी आपलं नातं संपेल ना तेव्हा ही काढून टाक. पण
मला अजूनही आशा आहे. जोवर ही अंगठी माझ्या बोटात आहे ना, मी त्यांना माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. कधीच नाही. माया, 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 just stop. माया, माया, थांब. माया, stop it. Stop it, Maya! आता वाट बघत बसू नकोस. मला मीटिंगसाठी लेट होतंय. माया, मॉम, प्रेम त्याच्यावरच करावं ज्याला कंट्रोल करू शकतो. जेव्हा प्रेम तुम्हाला कंट्रोल करायला लागतं तेव्हा त्याला संपवायला पाहिजे. ऐक, भांडण करू नकोस आणि थोडा ॲटिट्यूड कमी ठेव. लक्षात ठेव, तुला त्यांची गरज आहे, त्यांना तुझी अजिबात गरज नाहीये. अगं एक दिवस त्यांना माझी गरज पडेल, डोकं खाऊ नकोस. बघितलंस, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. मी जेव्हा एखादी चांगली गोष्ट सांगते ना, तुझ्या डोक्यात जाते मी. काय करू, तू ना नेहमी अशाच गोष्टी बोलत असतेस. ज्या दिवशी मी बोलणं बंद करेन ना, तेव्हा बरोबर कळेल तुला. अगं माझं एवढं नशीब कुठेच आहे, मला तुझ्यासारखी बडबडी कोणी दुसरी मिळेल. साची, बाय. ऑल द बेस्ट अर्जुन. इंटरव्ह्यू झाल्यावर फोन कर, विसरू नको. ओके. ही पार्किंग रिझर्व आहे. करेक्ट, माझ्यासाठी. बॉस येण्याची वेळ झालीये. मग येऊ दे मित्रा, इट्स अ फ्री कंट्री बॉस. म्हणजे बॉस लोकांसाठीचं पार्किंग आहे. कुठे लिहिलंय, कुठे लिहिलंय, दाखव ना मला. हे बघा साहेब, तुम्ही जर माझं ऐकलं नाही ना तर माझी नोकरी जाऊ शकते. हो समजलं. आता एक काम कर, तू ही गाडी पार्क कर, मला लेट होतं. ओके. अरे 100च्या नोटीने गाडी कशी चालेल साहेब? वाव, काय कॅच पकडली. क्रिकेट खेळतेस? अहो काय बोलताय?
हे पार्किंग ही पार्किंग याच्या कुठल्या तरी बॉसची आहे. हे अंकल 100 रुपयात सेटिंग करतात. तू म्हणत असशील तर तुझी सेटिंग करून देतो. अंकल मदत करा ना यांची. बिचारी किती त्रासली आहे बघा. तशी मी तुझी मदत केली असती, पण काय ना, काही लोक माझी वाट बघतायत, तर मला जायला हवं. तुझे 100 रुपये वाचवले. एखाद्या चांगल्या कामासाठी उपयोग होईल.